मला सगळ्या विद्यार्थ्यांना आज पदवीप्रदान समारंभाच्या निमित्तानं तुम्हाला तुमचं अभिनंदन करताना मी तुम्हाला एवढं सांगतो, तुमच्याकडून आमच्या शासनाच्या, जनतेच्या, तुमच्या आई वडिलांच्या, मोठ्या भावाच्या, मोठ्या बहिणीच्या तुमच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहे. तुम्ही मला एवढं सांगायचं की ॲग्री कॉस्टच्या विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागं न लागता तुम्ही नोकरी देणारे बना, हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना सांगतो. सीएम साहेब, राज्यपाल महोदय साहेब, मी अनेक, आता आपण लॉचे ग्रॅज्युएशन आहात, आम्ही बीकॉमचे आहात, बाकी इतर आहेत, की मी सांगतो ॲग्री कॉस्टच्या विद्यार्थ्यांचं नातं, एकमेकाचं नातं हे वेगळं असतं, हे घट्ट असतं. आज इथं इतकं घट्ट असतं साहेब, हे आनंदाचा काळ असू द्या, एखाद्याच्या विद्यार्थ्याला जिथं IPS असतील, IAS असतील, एखाद्या लहान ॲग्री कॉस्टच्या विद्यार्थ्याचा घरचा कार्यक्रम असू द्या, सुखाचा कार्यक्रम असू द्या किंवा दुःखाच्या कार्यक्रमामध्ये एकामेकाला साथ देणारी कुठली पेही असतील तर ते ॲग्री कॉस्ट असते. याचा निश्चित प्रकारे आज साहेब मी उल्लेख करतो. मला वाटतं विखे पाटील पण ॲग्री कॉस्ट, जुने ॲग्री कॉस्ट आहेत, हे नातं वेगळं असतं. त्यामुळे आज निश्चित प्रकारे आज तुमच्या कार्यक्रमाला येण्याचं आम्हा सर्वांना भाग्य लाभलं. आणि शेवटी देवाभाऊंच्या, स्वर्गीय मी अजितदादा पवार साहेबांचं नाव आज निश्चित प्रकारे घेतो की ज्या माणसाला खरंच एक शेतकऱ्यांविषयी वेगळ्या प्रकारची आस्था होते, एक वेगळी आस, ते आपल्यामध्ये जरी नाहीत नसले, ते दादा जरी नसले, त्यांचा विचार, त्यांची शिकवण, त्यांचा आदर्श देवाभाऊ तुमच्या आपण सगळेजण घेऊन या कृषी क्षेत्रासाठी एक चांगलं काम करण्याचा तुम्ही प्रयत्न करताय, आम्हा सर्वांना एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करताय, याचा निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना अभिमान आहे. तर मला सगळ्या विद्यार्थ्यांना निश्चित प्रकारे आज तुम्हा सर्वांना सांगायचंय, नेहमी लक्षात ठेवा, या जगामध्ये आपल्या आई वडिलांना आपल्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहे. आपल्या राज्याचा आणि जगाचं कुठेतरी देवाणघेवाण व्हावी, यासाठी खूप मोठी परिषद ही जिओ टावरला मुंबईमध्ये घेतली होती. त्याचा फायदा निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे होणार आहे. याच्या बाबतीमध्ये मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो, तर आपण सगळेजण ॲग्री कॉस्ट आहात, त्यामुळे खरंच आपण पहा, आपण बारामतीमध्ये माळेगावला जावा, ऊसाची शेती बघा, या एक तंत्रज्ञान वापरल्यानंतर ऊसामध्ये किती फरक दिसतोय, उत्पादन किती वाढलंय, उत्पन्न किती चांगलं मिळतंय, बाकीच्या हवामानाचा अचूक अंदाज, अनेक गोष्टीमध्ये आहे तुम्हाला मला सांगता येतील. की निश्चित प्रकारे नाशिकला जावा, तिथं द्राक्षाच्या बाबतीमध्ये मिळाले. आता शेतीमध्ये आपल्याला नवीन नवीन गोष्टी करणं गरजेचं आहे. आपण आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत, त्यासाठी तुम्हा सर्वांनी निश्चित प्रकारे, माझ्या सगळ्या ॲग्री कॉस्टच्या विद्यार्थ्यांना तुमच्याकडून अपेक्षा आहेत, आपण त्या भविष्यामध्ये निश्चित प्रकारे आम्हा सर्वांना साथ देचाल, आम्हा सर्वांना सहकार्य करचाल, ही आज आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि निश्चित प्रकारे पुन्हा एकदा मी राज्यपाल महोदय आणि मुख्यमंत्री महोदय